आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। काळजी करू नका, विजयसिंह मोहिते पाटील हे माझ्याबरोबर संसदेत असतील, त्यांनी अफाट काम केले, त्यांना डावलता येणार नाही अशी स्पष्ट ग्वाही माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शंकरनगर अकलूज इथं शिवरत्न कृषी 2019 या राज्यस्तरीय कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी शरद पवार हे बोलत होते। मोहिते पाटील आपल्याबरोबर संसदेत असतील, तुम्ही काळजी करू नका असं शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलं। परंतु नेमकं विजयसिंह मोहिते पाटील की रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही। पवार नेमके कोणाला संसदेत घेऊन जाणार याचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला। राज्याची निवडणूक संसदीय विधानसभेची संसदेमध्ये असते दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख हे 10 वर्ष झोपले होते काय असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला। 2009 सालच्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये मी बोगस मतदान घेऊन विजयी झालो असं म्हणणारे सुभाष देशमुख हे आत्ताच बरे जागे झाले। यापूर्वी त्यांनी कधीही असा आरोप केलेला मी ऐकला नाही। त्यांना बहुतेक निवडणुकांच्या तोंडावर जाताच जाग आली असावी असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगावला। इलेक्शन पिटिशन करायचं, केस करायची, काही बोलायचं साधारणतः मला वाटतं की मंत्री म्हणजे साधारणतः काही तारतम्य ठेवायचं असतं। तारतम्याचा पत्ता तिथे नाही, त्याने असे आरोप करणं ते इतक्या वर्षानंतर। दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या जागेवर निवडणूक लढवू पाहणारे शरद पवार प्रथमच विजयदादांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत स्पष्टपणे बोलले। विजयदादांचं पुनर्वसन कसं करणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की माझ्या जागेवर विजयदादांना राज्यसभेवर पाठवणार। एकूणच शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संदर्भात प्रथमच स्पष्टपणे विधान केलंय।